बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा, मनोज दादा जरंगेने जे आंदोलन केले त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे असं वाटतं, काय बोलाल त्याबद्दल? हो, निश्चितच मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईला इथे अमोल प्रसंगी बसले होते आणि यावेळेस 5व्या दिवशी त्यांनी राज्य सरकारने ज्या आमच्या महत्त्वाच्या 8 मागण्या होत्या त्यापैकी 6 मागण्या मान्य करून 2 मागण्यासुद्धा 1-2 महिन्यांनी पूर्ण करू असं सांगितलं। त्यामुळे मराठा समाजाचा जे महत्त्वाचा मुद्दा होता की सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट तसं मुंबई गॅझेट आहे आणि मराठा कुणबी एक आहे हा जो GR काढायचा आहे, त्यापैकी त्यांनी हैदराबाद गॅझेट तर 2 दिवसापूर्वी त्यांनी GR काढलेला आहे आणि सातारा गॅझेटचं सुद्धा त्यांनी सांगितलं की 1 महिन्यामध्ये आणि मराठा कुणबी एक आहे हा जो GR आहे ते 2 महिन्यांनी काढणार। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा प्रश्न जवळजवळ आता सुटलेला आहे। याबाबत OBC बांधवांना आपण काय आवाहन कराल? निश्चितच, कारण 18 पकड 12 बोलतात हे आपण सगळे बहुजन समाज एकच आहे आणि दुर्दैवाने मराठा समाजाला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा 50% वरचं आरक्षण दिलं होतं ते आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं आणि कुठेतरी आपण सगळे एकत्रच आहोत आणि एकच आहोत ही भावना ठेवून, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जो आरक्षण 50%च्या वरचं असल्यामुळे नाकारलं, त्यामुळे आम्हाला सुद्धा 50%च्या आतलीच मागणी करावी लागली जेणेकरून मराठाला न्याय मिळेल। आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याचे अनेक असे उदाहरणं इतिहासामध्ये सातारा गॅझेटमध्ये असेल, त्यानंतर हैदराबाद गॅझेटमध्ये, मुंबई गॅझेटमध्ये सगळीकडे जर का आपण पाहिलं तर म्हणजे 1901 पासून 1909 पर्यंत म्हणजे 1881 पासून जर का आपण जी जनगणना पाहिली असेल त्यामध्ये मराठा कुणबी हा एकच आहे। एवढे पुरावे असताना सुद्धा मराठा समाजाचा अन्याय झालेला आहे। तर मला सुद्धा सगळ्या OBC बांधवांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे एक आहोत, शेवटी प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक समाजाला आज या देशामध्ये जो समाज जातो मराठा समाज जातो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तसं मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, शासकीयमध्ये असेल नोकरीमध्ये असेल। म्हणून आपण सगळे एकच आहोत, OBC मराठा एकच आहे आणि एकत्र येऊन जर का आपण साथ दिली तर मराठा समाजाला न्याय मिळेल। सरकारनं सुद्धा वारंवार सिद्ध झालेलं आहे की मराठा समाज एक आहे, मराठा आणि कुणबी एक आहे। जर का नारायण राणे समितीचं तुम्ही अहवाल पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहे असा अहवाल आहे। त्यानंतर का कालेकर आयोग जो सुरुवातीला जो नेमला होता त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षण द्यावं असं उल्लेख आहे। 2018 साली 17-18 साली ज्यावेळेस राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड होते त्यांनी सुद्धा अहवाल दिला की मराठा कुणबी एकच आहे, मराठा समाज मागास आहे, राज्य मागास आयोगाचा अहवाल आहे। आता जर का आपण पाहिलं असेल शिकले समिती आहे त्यांनी सुद्धा अहवाल केलेला आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठा कुणबी एकच आहे। जर का राज्य आयोगाने इंदिरा साहनी प्रकरणानुसार एखाद्या समाजाला राज्य मागास आयोगाने का मागास ठरलं तर OBC मध्येच घ्यावं लागतं। एवढे पुरावे असताना सुद्धा कुठे आमच्यावरती अन्याय होते। खऱ्या अर्थाने जेव्हा शिकले आयोगाचा अहवाल आला तेव्हाच मराठा समाजाला कुणबीमध्ये घेऊन OBC मध्ये घ्यायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं घडलेलं नाही। दरवेळेस आपण राज्य सरकार 50% वरती येते, तसं न करता कायमस्वरूपी टिकेल असं मराठा समाजाला आरक्षण आता द्यावं आणि हीच मागणी आमची आणि आता 50%च्या आतच मराठा समाजाचा आहे हे सिद्ध झालेलं आहे, OBC सिद्ध झालं आहे, त्यामुळे आम्हाला हे आरक्षण मिळावं।